बातमी आहे गडचिरोलीमधनं। इथं अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील भागामध्ये आता कडेकोट बंदोबस्त उभारला गेलाय। या पोलीस ठाण्यांमुळे माओवाद्यांच्या कारवायांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवायचं पोलिसांना यश आलंय। जिल्ह्यामध्ये उभारलेल्या सुमारे 70 पोलीस ठाण्यांना विशेष अभियान राबवलं जातंय। तसंच स्थानिक नागरिकांशी संवाद वाढवत कायदा आणि सुव्यवस्था राखायचंही काम केलं जातंय। या ठिकाणी उभारलेली पोलीस ठाणे एखाद्या किल्ल्यासारख्या मजबूत सुरक्षा व्यवस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि याचा विशेष आढावा घेतलाय प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। पाहूया। 1980 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या कारवाया सुरू झाल्या। सिरोंचापासून सुरू झालेला माओवाद्यांचा प्रवास हा गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर दक्षिण भागापर्यंत पसरला। शेकडो जवान माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले। माओवाद्यांच्या सोबत लढत असताना जवानांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या रणनीतीचा अवलंब केला आहे आणि 50 ते 100 किलोमीटर जंगलात जाऊन अभियान राबवणे, पायी अभियान राबवणे, 3 ते 4 दिवस अशा अभियानामध्ये जाणं येणं या सगळ्या गोष्टी करत असताना जवानांसाठी आणि त्या भागात माओवाद्यांच्यावर एक दबाव तयार करण्यासाठी पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली। सुरुवातीच्या काळात फक्त 15 ते 20 पोलीस ठाणे होते। आता जिल्ह्यात 70 पोलीस ठाणे आहेत आणि अशा पद्धतीचे हे पोलीस ठाणे उभे राहिले। हे लाहेरीचं पोलीस ठाणं आहे, छत्तीसगड सीमेवरचं शेवटचं पोलीस ठाणं होतं। भामरागड जो माओवाद्यांचा सर्वाधिक कारवाई असलेला भाग होता, याच पोलीस ठाण्याअंतर्गत माओवाद्यांच्या मोठ्या हल्ल्यात 17 जवान शहीद झाले होते। बघा आपण कशी परिस्थिती आहे। किल्ल्यासारखे ही पोलीस ठाणी या संपूर्ण भागात उभी राहिली आहेत। एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी, त्यासोबत कोरची, कुरखेडा, धानोरा सगळीकडे अशा पद्धतीचे पोलीस ठाणे उभे राहिले। महत्त्वाचं म्हणजे पोलीस ठाण्याची उभारणी करत असताना एका दिवसात पोलीस ठाण्याची उभारणी करण्याचा जो विक्रम आहे तो गडचिरोली पोलीस दलाने केलेला आहे। जंगल असेल, माओवाद्यांच्या सर्वाधिक हालचाली असतील अशा भागात जिल्हा मुख्यालयातून सगळं साहित्य नेणं, पोहोचवणं आणि एका दिवसात पोलीस ठाण्याची निर्मिती करणं ही जी भूमिका, ही रणनीती होती ती यशस्वी झाली। त्यामुळे माओवाद्यांचे जे छत्तीसगड सीमेतून प्रवेश करण्याचे जे मार्ग आहेत ते रोखले गेले। कटेझरी असेल, त्यासोबतच पिपलीबुर्गी असेल आणि आत्ता भामरागड तालुक्यात जे तयार करण्यात आलेले पेनगुंडा आहे, नेलगुंडा आहे, कवंडे आहे, हे जे पोलीस ठाणे आहेत हे खूप महत्त्वाची मील का पत्तर असलेली पोलीस ठाणी आहेत। महत्त्वाचं म्हणजे आता माओवाद्यांचा गड असलेल्या बिनागुंडा आणि बंगाडी येथे पोलीस ठाण्याची उभारणी झाल्यामुळे हा संपूर्ण भाग आता माओवादमुक्त झालेला आहे। मुळात जो कोर झोन माओवाद्यांसाठी होता तशा भागात ह्या पोलीस ठाण्याची उभारणी झाली आहे। गडचिरोली पोलीस दलाने गेल्या 3 वर्षात 11 पोलीस ठाण्यांची निर्मिती केली आहे। त्यामुळे हे 70 पोलीस ठाणं म्हणजे माओवाद्यांच्या विरोधात लढणाऱ्या लढाईमध्ये मील का पत्तर असलेली भूमिका या पोलीस ठाण्यांनी बजावली आहे। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, लाहेरी, भामरागड, गडचिरोली। नाशिक शहरामध्ये प्रस्तावित रिंग रोड जवळ खराच्या कोट्यवधींच्या जमिनीची गुंतवणूक समोर आली आहे। महसूल विभागामध्ये इन्सायडरमुळे हा ब्लॅक मनी व्हाईटचा खेळ खेळल्याचं समोर आलंय। नाशिक परिक्रमा मार्गाभोवती कॅप्टन खरातचे खरेदी विक्रीचे भूसाम्राज्य आता समोर आलंय। रिंग रोड प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर खरातकडनं जमिनींची खरेदी झाली हे समोर आलंय। रिंग रोड पासून अगदी जवळ असलेल्या जमिनींची काही ठिकाणी 3 ते 5 पट दराने ही जमीन खरेदी झाली अशी माहिती आहे। जमीन व्यवहारात खरातसोबत अधिकारी राजकीय संगनमताचा संशय, अनेक अधिकाऱ्यांचा ब्लॅक मनी जिरवल्याची शक्यताही आहे। आता या खरेदीमागचे गुंतवणूकदार कोण याचा तपास होणार आहे आणि रिंग रोड जवळच्या भूखंडांचे दर झपाट्याने वाढल्यानं हा काळा पैसा व्हाईट होणार आहे। अनेक गट नंबरनुसार खरातसोबत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावावर ही जमीन आहे आणि जमिनीची नोंद आणि संशयास्पद व्यवहार आता उघड झालेत। ही आहे इनसाइड माहिती। तर ही वापरूनच आधीच जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे आणि या व्यवहाराबाबत खराची आयकर आणि SIT कडनं चौकशीची शक्यता व्यक्त केली जाते। खराचं भूसाम्राज्य काय होतं नेमकं ते आपण पाहूया। नाशिकमध्ये त्याचं हे सगळं भूसाम्राज्य होतं। रिंग रोड प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच या भागातली सगळी जमीन या खरातनं खरेदी केली होती। रिंग रोड पासून जवळच असलेल्या जमिनींची सुद्धा खरातनं खरेदी केल्याचं समोर येत आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी जमिनींची 3 ते 5 पट दरानेही खरेदी झाली आहे। खरातसोबत अधिकारी राजकीय संगनमताचा संशय सुद्धा आता व्यक्त केला जातोय। अधिकाऱ्यांच्या ब्लॅक मनीचा जमीन खरेदीत त्यांनी वापर केलाय। जमिनीच्या खरेदी खतावर खरातसोबत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचंही नाव आहे।
जमिनींची नोंद आणि संशयास्पद व्यवहार आता उघड झालेत. आतली माहिती वापरून आधीच जमीन खरेदीचा आरोप त्याच्यावर ठेवला जातोय. जमीन खरेदीबाबत SIT कडनं चौकशीही होऊ शकते. भोंदू खरातचा CA ललित पोफळे आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय अशी माहिती समोर येते. CA ललित पोफळेच्या नावानं पुण्यातल्या कोरेगाव पार्क भागात 9 रो हाऊस आहेत अशी ही माहिती आता समोर आलेली आहे. 2024 मध्ये ललितकडनं 1.25 एकर जागेत 9 रो हाऊस खरेदी केले गेले. 2023 मध्ये ललितकडनं आलिशान कारचीही खरेदी झाली. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यासाठी CA ललित पोफळेकडे एवढं घबाड कुठून आलं असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. दरम्यान ललित पोफळेनं जी कार खरेदी केली तिच्यावर 392 चलने पेंडिंग आहेत. त्याच्यामुळे आता तपासामध्ये आणखी काय समोर येणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण पाहतोय खरातच्या CA कडे इतके पैसे कुठून आले, एवढं घबाड त्यानं कशातनं जमवलं हा प्रश्न आता उपस्थित होतोय. तेव्हा खरातचा जो CA आहे त्याची ही चौकशी, ललित पोफळे नाव आहे त्याचं, ते होणार आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क यासारख्या श्रीमंत ठिकाणी त्याचे 9 रो हाऊस त्यानं खरेदी केलेत. जे व्यवहार झाले त्याच्यामध्ये खरंच आर्थिक व्यवहार झालेत का हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे. कारण माझ्या मते याच्यामध्ये म्हणजे चेकने किंवा व्हाईट मनीऐवजी काळ्या पैशाचा वापर झाला असण्याची मोठी शक्यता दिसते. ह्या सगळ्याचा विचार करून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की या व्यवहारात प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार झाला आहे का, CA ललित पोफळे यांच्या कुटुंबियांकडे एवढा पैसा आला कुठून, हा पैसा भोंदू खरातच्या मार्फत जमा झालेला काळा पैसा आहे का, हा व्यवहार बेनामी गुंतवणूक आहे का, शिवनिका ट्रस्ट म्हणजे जो अशोक खराचा ट्रस्ट आहे त्याचा इथं काही संबंध आहे का, अशोक खराच्या या व्यवहाराशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, या बाबीची चौकशी करावी आणि सदर प्रकरणी SIT ACB वगैरेंना चौकशीचे आदेश द्यावे. पुढची बातमी पाहूया. हा भोंदू अशोक खरात प्रकरणी नाशिकमधल्या काही नामांकित डॉक्टर आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत अशी माहिती समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानं अशोक खरात काही गोळ्या किंवा औषधं देत होता असा संशय व्यक्त केला जातोय. महिलांना संमोहित करण्यासाठी त्यांनी औषधांचा वापर केला असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय. SITच्या तपासामध्ये आणखी काही गंभीर बाबी समोर यायची शक्यता आहे. हा भोंदू अशोक खरात भक्तांची आर्थिक लूट करायचा अशी माहिती आता समोर आली आहे. VIP दर्शनासाठी खरात तब्बल 5 लाखांपर्यंत पैसे घ्यायचा अशी ही माहिती मिळते. त्यानं काही भक्तांकडनं महागड्या गाड्या सुद्धा घेतल्या अशी माहिती आहे. जास्त पैसे देणाऱ्या भक्तांना खरात प्राधान्य द्यायचा अशी माहिती मिळते. आता SIT तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झालेत अशी माहिती सूत्रांकडनं मिळाली आहे. तर काही भक्तांकडनं 20 लाखांपर्यंत खर्च करवून घेतल्याची ही माहिती मिळते. अमावास्या आणि पौर्णिमेला खरातकडे मोठ्या प्रमाणात गर्दी असायची. रात्री उशिरापर्यंत भक्त दर्शनासाठी यायचे. भोंदू खरातकडे आलेले भक्त बाबाला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी, फार्म हाऊसवर घेऊन जायला इच्छुक असायचे. अशा आउटडोअर व्हिजिटसाठी खरात तब्बल 5 लाखांपर्यंत रक्कम आकारायचा ही चर्चा आहे. अमावास्या आणि पौर्णिमेला खरात नेण्यासाठी पहाटेपासून महागड्या कारची लांब रांग लागायची. मात्र जो जास्त दाम देईल त्याच्याकडे तो जात असे. पुण्यातल्या एकाच अशा करोडपती भक्ताकडनं पूजा करण्यासाठी वाहन हवे असं सांगून 90 लाखांची महागडी कार खरातनं खरेदी करायला लावली होती. नंतर हीच कार अशोक खरातनं स्वतःच्या नावावरही करून घेतली होती. या खरातचा गोरखधंदा काय होता? भोंदू खरातकडनं भक्तांची आर्थिक लूट करायचा आणि आता हे सगळं उघड झालेलं आहे. आउटडोअर व्हिजिटसाठी तो 5 लाखांची फी आकारायचा. 5 लाखांपासून सुरुवात असायची. या भक्तांकडनं घर आणि व्यवसाय स्थळी यायचाही आग्रह तो करायचा. जास्त पैसे यांनी दिले त्यांना तो प्राधान्य द्यायचा. काही भक्तांकडनं 20 लाखांपर्यंत खर्च सुद्धा त्यांनी करवून घेतला होता.
तर काही भक्तांकडनं त्यानं महागड्या 4 चाकी वाहनं सुद्धा घेतली होती. पुण्यातल्या एका भक्ताकडनं 90 लाखांची कार त्यानं मागून घेतली होती आणि ही कार पुन्हा स्वतःच्या नावावर करून घेतली होती. अमावस्या आणि पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे गर्दी व्हायची. पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागायच्या. सकाळी 8 वाजल्यापासून त्याचा दरबार भरायचा. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भक्तांची गर्दी त्याच्याकडे असायची.